तर सुमार वाळू उपशामुळे गोदावरी नदीचं वस्त्रहरण सुरू असताना सर्व लोकप्रतिनिधी मान खाली घालून बसले। त्यामुळे गोदावरी नदी काठानं लवकरच आत्मक्लेश यात्रा काढणार अशी प्रतिक्रिया विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। नांदेड दौऱ्यावर असणारी विधिमंडळ अंदाज समिती काल नांदेड जिल्ह्यातल्या तेलंगणा सीमेवरील वाळू घाटावर गेली होती। तिथले वाळूचे ढिगारे पाहून समिती अवाक झाली। बेसुमार वाळू उपशामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शेतीला पाणी मिळणार नाही। सुजलाम दिसणारा भाग पुढच्या काळात उजाड होणार आहे। त्यामुळे या भागातल्या लोकांना घेऊन लवकरच आत्मक्लेश यात्रा काढणार असं खोत यांनी सांगितलं। खऱ्या अर्थानं आता गोदावरीचं हे जे वस्त्रहरण हे सगळे कौरव करायला लागलेले आहेत। यांच्या विरोधामध्ये सुजाण नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, युवकांनी, सुज्ञ नागरिकांनी उठाव करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। हा प्रश्न विधानसभेमध्ये तर विधान परिषदेमध्ये तर नक्की उठवू आम्ही, पण गोदावरी वाचवण्यासाठी या परिसराच्या युवकांना घेऊन लवकरच गोदावरीच्या काठानं एक आत्मक्लेश यात्रा